त्यामुळे हा प्रश्न गांभीर्यानं घ्यावा लागेल, कारण अशा प्रकारची क्लासेस इंडस्ट्री आणि खास करून मधल्या काळात नीटचा जे घोळ झाले होते आणि काही मोठ्या क्लासेसची नावं आली होती, त्यामुळे एकूणच क्लास इंडस्ट्री, शैक्षणिक क्लासेस इंडस्ट्री याच्याकडे आता सरकारनं अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आपत्कालीन यंत्रणेची अनेक चालकांना माहितीच नाहीये. बोगद्यात लागलेल्या आगीनंतर अनेक बाबी समोर आल्या. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात सहजपणे जाता येतं. दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकूण 13 क्रॉसिंग बोगदे प्रत्येकी 300 मीटर अंतरावर आहेत. क्रॉसिंग बोगद्यांची लांबी साधारण 11 ते 15 मीटर आहे. दरम्यान आता आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांवर दिशादर्शक सूचना आणि फलक लावण्यात येणार आहेत. आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची स्पष्ट माहितीही मिळणार आहे. कारला आग लागल्यानंतर या महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला. दोन्ही बोगद्यात 16 नवीन दिशादर्शक फलक बसवले जातील. अनेक भाषातून सूचना हेल्पलाईन क्रमांक दिले जातील. शिल्पा नरोडे आपल्यासोबत आहेत, याबद्दल बोलायला. शिल्पा, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर एखाद्या शहरामध्ये जेव्हा कोट्यावधी रुपये खर्च करून एखादा प्रकल्प उभा केला जातो, तेव्हा भविष्याचा विचार करून हा प्रकल्प उभारला जातो. अगदी अशाच प्रकारचा कोस्टल रोडचा हा प्रकल्प आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात आला आणि आता जर आपण पाहिलं तर कोस्टल रोडचा जो बोगदा आहे, त्या बोगद्यामध्ये 2 दिवसापूर्वी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आणि याच वेळी आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र कोस्टल रोड जेव्हा उभारण्यात आला त्यावेळी आपत्कालीन व्यवस्था देखील उभारण्यात आली होती. मात्र ही जी व्यवस्था आहे किंवा ज्या इतर काही सूचना आहेत त्याच मुंबई शहरातील नागरिकांपर्यंत किंवा जे वाहन चालक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा बर्निंग कारचा थरार झाला त्यावेळी 1.5 ते 2 तास वाहतूक कोंडी आपल्याला कोस्टल रोडवर पाहायला मिळाली. आता मुंबई महानगरपालिकेने एक पाऊल पुढे उचललेलं पाहायला मिळते. या व्यवस्थेवर कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत आणि तीच व्यवस्था जर नागरिकांपर्यंत पोहोचत नसेल तर त्यासाठी आता एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. लवकरच समन्वय ही बैठक आयोजित केली जाईल आणि या बैठकीतून मुंबई शहरातील नागरिकांना, वाहन चालकांना माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 16 दिशादर्शक जे फलक आहेत ते देखील तिथे लावण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या भाषेत हे फलक असतील, सूचना असतील यावर वेगवेगळ्या. मात्र आपण जर पाहिलं तर जो कोस्टल रोडचा बोगदा आहे या बोगद्यामध्ये 13 बोगदे आहेत आणि यामधून जर आपण पाहिलं तर विशेष म्हणजे जेव्हा अशी कुठे आग लागते किंवा एखादी घटना घडते त्यावेळी जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती कोस्टल रोडच्या बोगद्यात पाहायला मिळत होती. मात्र जे नागरिक होते, वाहन चालक होते, त्यांना मात्र कुठलीही कल्पना नव्हती किंवा पर्यायी सूचना देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे 1.5 ते 2 तास तिथे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. मात्र आता अशा प्रकारची घटना पुन्हा जर घडली तर अशी वेळ नागरिकांवर किंवा वाहन चालकांवर येऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा सज्ज झालेली पाहायला मिळते आणि त्यासाठी या सूचना फलक देखील लावण्यात येणार आहे. आपण जर पाहिलं तर 13 बोगदे आहेत आणि हे बोगदे इकडून तिकडे म्हणजे पर्यायी मार्ग, जर अशी घटना घडली तर पर्यायी मार्ग अवलंब करता येतो. मात्र त्या दिवशी वाहन चालक असतील, नागरिक असतील, यांना कुठलीही कल्पना नव्हती म्हणून ती घटना घडलेली आणि त्यामध्ये 1.5 ते 2 तास नागरिकांना, वाहन चालकांना जीव मुठीत धरून त्या बोगद्यामध्ये उभं राहावं लागलं. आपण जर पाहिलं तर अनेक नागरिक हे गाड्या सोडून पळताना देखील पाहिलेले आहे आणि याचीच खबरदारी आता मुंबई महानगरपालिकेने घेतलेली पाहायला मिळते. लवकरच या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये 16 फलक देखील लावण्यात येणार आहे सूचनेचे, ते देखील वेगवेगळ्या भाषेमध्ये असतील. शिल्पा, महत्त्वाचे अपडेट्स आहेत. यामुळे सुरक्षिततेचे नवीन मापदंड सध्या स्वीकारले जातात असं दिसतंय. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.